हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आज आपण न्यूक्लिअर केमिस्ट्रीचा तुमचा पुढचा टॉपिक कुठला होता? न्यूट्रॉन ॲक्टिवेशन ॲनालिसिस हा बघणार आहे. याचा शॉर्ट फॉर्म आहे NAA, म्हणजे न्यूट्रॉन ॲक्टिवेशन ॲनालिसिस. मागच्या टॉपिकमध्ये आपण सबस्ट्रॅच्युरेटेड आयसोटोप डायल्युशन म्हणजे जे डायल्युशन मेथड होत्या त्या पाहिल्यात. एक तर इन्व्हर्स होती, एक डायरेक्ट आयसोटोप होती आणि एक सबस्ट्रॅच्युमेट्रिक होती. आणि जसं फ्रॉम द गॅमा ॲक्टिवेशन आपण बघितलं होतं. आता याच्यामधला हा जस्ट 4 मार्क्सला विचारला जाणार आहे. तो हा 2 ते 3 टाइम्स विचारला गेला आहे. मी व्हेरी इम्पॉर्टंट करून घेतला आहे. ठीक आहे, एकदम सिम्पल आहे. तुम्ही फक्त की नाही जस्ट त्या म्हणजे त्या ॲनालिसिसमध्ये काय दिलं आहे ते फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि त्याच्यानुसारच तुम्हाला थेअरी राईट डाऊन करायची आहे. स्टार्ट करण्याच्या तिथे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही क्युरियस असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे, चला आता आपण स्टार्ट करूया. आता बघा, न्यूट्रॉन ॲक्टिवेशन ॲनालिसिस. आता तुम्हाला ह्या नेमिंगवरनंच तुम्हाला लक्षात येते की नेमकं काय म्हटलं असेल. ॲक्टिवेशन दिलं आहे म्हणजे जस्ट इरॅडिएशनचा पार्ट असणार आहे. न्यूट्रॉन दिलं आहे जस्ट न्यूट्रॉनची म्हणजे हेच असणार आहे पूर्ण. ठीक आहे, आता बघा ही टेक्निक तुम्हाला कशामध्ये इलिमेंट होणार आहे की जे पण म्हणजे किती अमाऊंटमध्ये जे पण सॅम्पल असणार आहे ते डिटरमाइन होणार आहे. एक सिम्पल टेक्निक सांगते, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ह्या टेक्निकने तुम्हाला इयर्स जो हा आपला पिरियड आहे तो सगळं काउंट म्हणजे तुम्हाला तो डिटरमाइन होणार आहे. ठीक आहे, आता बघा, इन दिस टेक्निक द हुज अमाऊंट इन द सॅम्पल इज डिटरमाइन ट्रान्सफर फ्रॉम द गॅमा रिॲक्शन इन टू द रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप देन फ्रॉम ॲक्टिव्हिटी ऑफ द प्रोडक्ट द अमाऊंट ऑफ द टार्गेट मॉलिक्यूल तो जो पण असणार आहे तो डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे, जस्ट रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप ऑफ द हाफ लाईफ पिरियड हवर्स इन इयर्स इन डिटरमाइन. ठीक आहे, मी मगाशी बोलली तेच सांगितलं आहे. 10⁻12 ग्रॅम ऑफ द दिस टेक्निक यूज इन द ॲनालिसिस ऑफ द ट्रेस एलिमेंट इन मिनरल्स ओवर सॉइल्स इन दिस टेक्निक इन नॉन डिस्ट्रक्टिव्ह यूज फॉर द ॲनालिसिस ऑफ द म्हणजे याचा मोस्ट ऑफ करून तुम्हाला मेडिकलमध्ये पण यूज होतो. ठीक आहे, आर्कोलॉजी स्पेसिफिक मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याचे युजेस जेव्हा बघणार तेव्हा. ठीक आहे, आता जस्ट ॲप्लिकेशन म्हणजे बघा, कन्सिडर तुम्हाला जर इक्वेशन दिलं आहे, कन्सिडर डिटर्मिनेशन ऑफ द अमाऊंट ऑफ द गिवन एलिमेंट जे पण असणार आहे ते एक्स अमाऊंटमध्ये असणार आहे. पर्टिक्युलर सॅम्पल जे पण दिलं असेल ते. ठीक आहे, आणि ते कंटिन्यू ऑफ द एन ॲटम ऑफ द मोनोआयसोटोपिक इन रॅडिएशन बाय द प्लेसिंग द सॅम्पल. ते सॅम्पल कशाने प्लेस करणार आहे? युनिफॉर्म ऑफ द थर्मल न्यूट्रॉन अँड टाईम टी. ठीक आहे, जस्ट तुम्हाला ॲक्टिव्हिटी ऑफ द थर्मल ॲक्टिव्हिटी इंड्यूस टू द सॅम्पल तुम्ही राईट डाऊन करू शकता की AT इज इक्वल टू N साय डेल्टा 1 मायनस E. म्हणजेच काय याचं तुम्हाला दिलं आहे की N म्हणजे काय, नंबर ऑफ टार्गेट ॲटम असणार आहे. साय म्हणजे काय, न्यूट्रॉन ऑफ द फ्लक्स. तुम्ही आधीच म्हटलं की तुम्ही कशाने हे करताय. ठीक आहे, डेल्टा म्हणजे न्यूट्रॉन कॅप्चर क्रॉस सेक्शन ऑफ द सेंटीमीटर स्क्वेअर युनिट टार्गेट न्यूक्लियर. लॅम्बडा डीके कॉन्स्टंट रेडिओ ॲक्टिव्ह प्रोडक्ट अँड टी म्हणजे तुमचा टाईम. ठीक आहे, आणि AT म्हणजे तुम्हाला जो पण ॲक्टिव्हिटी ऑफ द टाईम जो असणार आहे तो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्याच्याने मेजर करू शकता की इमिडिएटली एंड ऑफ द प्रोडक्ट वगैरे तेच तुम्हाला इथे राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे, आता बिटवीन द दिलेलं आहे की बिटवीन द एंड ऑफ द रेडिएशन स्टार्ट ऑफ द काउंटिंग ऑफ द ॲक्टिव्हिटी वुड हॅव द डीके ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी इज गिवन बाय AT डॅश म्हणजे AT डॅश इक्वल टू AT E⁻ मायनस लॅम्बडा टी. फक्त तुम्ही इथं व्हॅल्यू E⁻ लॅम्बडा टी म्हणजे जस्ट AT डॅश तुम्ही ॲड करताय. ठीक आहे, AT डॅश लिहिणार तेव्हा ही व्हॅल्यू राईट डाऊन करणार. ओके, आता बघा, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड कॅन बी मॉडिफाईड वेन द टार्गेट एलिमेंट इज नॉट अ मोनोआयसोटोप बट कन्सिस्ट ऑफ द 2 और मोर स्टेबल आयसोटोपसाठी मोस्ट प्रेझेंट. आता बघा, जर दिलं आहे त्यांनी की WNm/L तर थोडासा तुमचा न्यूमेरिकल पार्ट आहे. ठीक आहे, वेट ऑफ द ग्रॅम इन पर्टिक्युलर एलिमेंट इज प्रेझेंट ऑफ द एस ग्रॅम जे पण दिलं आहे. ए म्हणजे काय, ॲटॉमिक वेट ऑफ द ॲव्होगॅड्रो नंबर. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये शॉर्ट लाईफ पिरियड जो पण असणार आहे प्रोडक्टचा तो तुम्हाला ह्याच्याने इझिली तुम्हाला काउंट करता येणार. ठीक आहे, सॅच्युरेशन बट द टो इज द लॉंग इज नॉट पॉसिबल टू द विथ द सॅच्युरेशन ऑफ द प्रोपोर्शन इन पर्टिक्युलर आयसोटोप टार्गेट मॉलिक्यूल. म्हणजे तुम्हाला याची जस्ट थेरी पार्टमध्ये ते राईट डाऊन करून दिलं तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आपण जे बोललो आहे तेच इथं राईट डाऊन केलं आहे. ओके, आता तुम्ही नेक्स्ट फायनल आन्सर असणार तुमचं. तुम्ही ग्राफवरनं ते दाखवू शकतात की 2 सॅम्पल 1 इज द स्टँडर्ड कंटेनिंग नोन इज द अमाऊंट ऑफ द सॅम्पल असणार आहे W0 म्हणजे जे स्टार्टिंगचं असणार एक अननोन सॅम्पल असणार W द रिझल्टिंग ऑफ द नॉन अँड अननोन. देन तुम्ही असं राईट डाऊन करू शकता. ठीक आहे, ह्या प्रकारे जस्ट ग्राफवरनं तुम्हाला W0 जस्ट तुम्हाला ह्या टाईपमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, मी कॅल्क्युलेटेड ऑर सिरीज ऑफ द नॉन सॅम्पल कंटेनिंग जे पण असणार आहे नंबर ऑफ असणार आहे. ठीक आहे, लिनियर प्लॉट ऑफ द तुमचा जो ग्राफ आहे तो W वर्सेस AT कंटेंट ऑफ द अननोन इज डिटरमाइन. ओके, याचे काय ॲप्लिकेशन आहे? ॲप्लिकेशनमध्ये पण एकदम सिम्पल यूजेस आहेत. एक तर म्हणजे क्रोमियम कंटेंट रुबी. त्याच्यामध्ये तुम्हाला
मोस्ट ऑफ करून कशामध्ये हे होतं की क्रोमियम आहे आणि हे जस्ट न्यूट्रॉन आहे, म्हणजे जस्ट एक ॲडिशन होतं, म्हणजे जस्ट आयसोटोप म्हणू शकता तुम्ही. आणि त्याचा टायमिंग वगैरे दिला आहे की रेडी विथ द स्लो न्यूट्रॉन अंडर द आयडेंटिकल बिंग द रुबी सिरीज ऑफ द, याच्याने बनलेला असतो ह्या L2O3 आणि Cr2O3 मिक्सचर ऑफ द आणि कंटेंट ऑफ द. तुम्हाला म्हणजे याची यूजेस कशामध्ये, एक तर तुमचा मेडिकल यूजेस आहे फिक्स, म्हणजे मॅग्नीज कंटेंट ऑफ द टी लिव्जमध्ये कसा यूज होतो ते पण दिलेलं आहे त्यांनी, कशाप्रकारे होतो की नोन अमाऊंट ड्राय लिव्ज असणार आहेत, कसले टी लिव्जचे सांगतो आपण, ठीक आहे. फ्रॉम द ॲश ऑफ द न्यूट्रॉन इज इरेलेट, म्हणजे कशाप्रकारे प्रोसिजर केले असेल ते दिलं आहे, ठीक आहे. आता आर्कोलॉजिकल स्पेसिमन्स, म्हणजे आर्कोलॉजिकल तुम्ही म्हणू शकतात की जे पण आपण पॉटरी म्हणजे जे पण बघतो बघा, ज्या खूप जुन्या म्हणजे ओल्ड प्राचीन जे आपण असणार आहे, इट इज अ पॉसिबल टू द फाइंड आउट द कंपोजिशन बाय ॲनिसेंट, म्हणजेच प्राचीन. मी तर राईट केलं आहे बघा, ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण त्याची हेल्प होतं. कॉइन्स आर द डिस्ट्रब्युली विथ द हेल्प ऑफ द एन सिम्युलरली ॲनालिसिस ऑफ द कलर पॉटरी, म्हणजेच काय मातीचे भांडे वगैरे असतात ते, ठीक आहे. रेड ट्रे ऑफ द आर्कोलॉजिकल डिस्कवरीज जे पण दिलं आहे ते, ठीक आहे. ग्राफिक पण अवेलेबल इन मिनरल्स. आर्सेनिक इन हेअर कशाप्रकारे होतो, आर्सेनिक ऑफ द हेअर, वुमन बॉडी इज ॲक्युनेट इन द रूट्स ऑफ द हेअर, त्याचं लेंथ ऑफ द हेअर इज ग्रो, याच्याने होऊ शकते, हे सगळं दिलं आहे, ठीक आहे. टाईम पिरियड वगैरे दिला आहे, ते जस्ट ट्रीटमेंट करतात, मग त्याप्रकारे आपल्याला मिळतात, ठीक आहे. आता पर पोस्ट ऑफ द 1850 जी पेंटिंग वगैरे व्हायच्या, त्याच्यामध्ये पण त्याचा जस्ट मायक्रो कॉम्पोजिशन ऑफ द रिस्पेक्ट टू सेव्हरल ट्रेस ऑफ द एलिमेंट इन द पेंट, रिसेंट ओरिजिन ऑफ द, याचं यूज केलं बघा, दिलं आहे त्यांनी. एवढं. तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. पुढच्या टॉपिकला आपण मग पुढे कंटिन्यू करूया, ठीक आहे. जस्ट तुम्हाला फक्त 2 किंवा 4 मार्क्सला कसे क्वेश्चन झाले ते मी पुढे कंटिन्यू करणार. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.